प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं निशम्मालन्दिवल्लभम्। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिये। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाऊ गुणदोष झालो दास पायाचा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आज आयकॉन पॅराडाइज स्कूल या स्कूलचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य श्री रामावत सर, माझे मित्र डॉक्टर जालिंदर येवले सर, महेंद्र सर, तसेच या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी पसायदानाबद्दल बोलणार आहोत, चिंतन करणार आहोत। पहिला मुद्दा असा आहे की पसायदान काय आहे। तुम्ही सगळे शांत बसा। पसायदान काय आहे? आपण जे आता ताईंनी तिघी जणींनी पसायदान म्हटलं आणि तुम्ही सगळे पाठीमागे म्हटलात, तर पसायदान शब्दाचा अर्थ प्रसाद दान असा होतो। तुम्हाला कोणी विचारलं पसायदान म्हणजे काय, तर पसायदान म्हणजे प्रसाद दान। आणि पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे। कोणी लिहिलं? ज्ञानेश्वर महाराजांनी। कारण ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली। आणि आपण अतिशय भाग्यवान आहोत की इथनं मला वाटतं 7 किलोमीटरच असेल, आपेगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला। ज्ञानेश्वर महाराज हे थोर संत होते। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काय आहे? श्रीमद भगवत गीतेची व्याख्या आहे। श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितला। तो संस्कृत भाषेमध्ये होता। सर्वसामान्य माणसाला तो कळत नव्हता, समजत नव्हता। त्याचा बोध व्हावा त्यासाठी त्या श्रीमद भगवत गीतेची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली। त्याला ज्ञानेश्वरी असं नाव आहे। आणि ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 9033 किंवा 9000च्या वर ओव्या आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत। शांत बसा। नाही, ते आता छोटे आहेत, काही हरकत नाही, शांत बसा। आणि जे 7वी 8वी 9वी 10वीचे जे विद्यार्थी मित्र आहेत, तुम्ही थोडंसं ध्यान देऊन ऐका, तुमच्या या गोष्टी लक्षात येते। आता छोट्या मित्रांना काही जरी सांगितलं तर त्यांना ते लक्षात येणार नाही। त्यांनी फक्त पसायदान म्हटले, हीच मोठी गोष्ट आहे। तर ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत। किती अध्याय आहेत? 18 अध्याय। ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी। आणि ज्ञानेश्वरी ही श्रीमद भगवत गीतेची व्याख्या आहे। श्रीमद भगवत गीता कोणी सांगितली? भगवान कृष्णाने। कोणाला सांगितली? अर्जुनाला। आणि ज्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरी ही तुमच्या आमच्यासाठी लिहिली। 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी। मग लिहिल्याच्या नंतर
ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुचं नाव होतं श्री निवृत्तीनाथ महाराज. काय होतं? निवृत्तीनाथ. हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू, मोठे बंधू सुद्धा होते. त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे गुरु होते. ज्ञानेश्वर महाराजांचे त्यांच्यापेक्षा छोटे भाऊ सोपान महाराज, सोपान देव, आणि त्यापेक्षा छोट्या मुक्ताबाई. म्हणजे एकूण 3 भाऊ आणि 1 बहीण, अशी 4 भावंड ते होते. त्यांचं जन्मस्थळ जे आहे आपेगाव आहे. आणि 16व्या वर्षात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. किती वर्षामध्ये? 16 वर्षामध्ये. ते एवढे मोठे ज्ञानी होते. तर आपण कमीत कमी पसायदान पाठ करू शकतो, ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या पाठ करू शकतो. मला वाटतं 8वी 9वी 10वी 11वी 12वीला ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. आता नाथांच्या ओव्या आहेत की नाही माहिती नाही, कारण आपण पैठण क्षेत्रामध्ये राहतो. ते संत एकनाथ महाराजांचं जन्मस्थळ आणि कार्यस्थळ आहे. पण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आणि लिहिल्यानंतर ते त्यांच्या गुरुचा खूप आदर करत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुचं काय नाव होतं? निवृत्तीनाथ महाराज. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु हे नाथ संप्रदायिक होते. आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना सगळी योग विद्या, सगळं ज्ञान दिलं. आणि त्या ज्ञानाच्या आधारावर ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिली आणि गुरुकडे घेऊन गेले. म्हणजे महाराज, तुमच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं केलं. आपल्या ग्रंथाचं श्रेय ते गुरुला देतात. म्हणून आपण सुद्धा शाळेत शिकवणारे जे गुरु आहेत त्या गुरूंचा आदर केला पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये गुरुचं एवढं वर्णन केलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला कितीही तास बोलता येईल. मनोनी जाणते नि गुरु भजिजे, तेने कृत कार्या होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. असो तर, आणि त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या गुरुसमोर ठेवला, त्यांना अर्पण केला. आणि त्यांच्या गुरुकडे एक मागणं मागितलं. काय मागितलं? एक मागणं मागितलं. ते मागणं म्हणजे पसायदान आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. हे ज्ञानेश्वरीच्या शेवटी 18व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 1793 ते 1801 पसायदान ज्ञानेश्वरीच्या कोण्या अध्यायामध्ये आहे? कोणत्या अध्यायामध्ये आहे? 18व्या अध्यायामध्ये, तो शेवटचा अध्याय. आणि ती ओवी क्रमांक आहे 1701 ते 1793 ते 1801, अशा 9 ओव्या आहेत. तो क्रमांक सोडा, पण ओव्या किती आहेत? 9. काय मागितलं त्यांनी? आता विश्वात्मके देवे, ही पसायदानाची पहिली ओवी. पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये आहे. 9 ओव्याच आहे. या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. पहिली ओवी आहे, ओवी हा एक छंद आहे, एक वृत्त आहे. जसं अभंग. आता विश्वात, आता, आता म्हणजे केव्हा? आता म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर विश्वात्मक देव, मी सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, या सर्व विश्वामध्ये व्यापक असलेला, व्यापून असलेला देव. देव म्हणजे परमात्मा. आपण म्हणतो ना देव आहे, राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, देव आहे. देव म्हणजे परमात्मा आहे. हे विश्वात्मक देव. आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज देव म्हणजे भगवान कृष्ण असतील, राम असतील किंवा विठ्ठल असतील, त्या देवापेक्षा गुरुला वेगळं मानत नव्हते. गुरुला ते देव मानायचे, गुरुचा ते आदर करायचे. आणि म्हणायचे, हे विश्वात्मक देवा, सर्व विश्वामध्ये व्यापक असलेल्या देवा, निवृत्तीनाथा, माझं जी काही मी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरीला वागयज्ञ असा अर्थ लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीला काय म्हटले? ते वागयज्ञ. वागयज्ञ म्हणजे वाणीनं केलेला यज्ञ. आपण चांगलं जर कोणाला बोललो तर तो यज्ञ होतो. आता यज्ञ शब्दाचे अर्थ खूप मोठे मोठे आहेत.
वाघ यज्ञ म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला वाघ यज्ञ आणि धर्म संकीर्तन असं नाव दिलेलं आहे. किंबहुना तुमचे निझाले धर्म संकीर्तन सिद्धी गेले. धर्म कीर्तन किंवा धर्म संकीर्तन हे नाव दिलेलं आहे. तर मी जो हा वाणीचा यज्ञ केलेला आहे, कारण वाणीनं ओव्या सांगितल्या, त्या सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतल्या आणि त्यानं तुम्ही प्रसन्न व्हा आणि प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्या. जसं तुम्ही एखादी कविता पाठ केली, एखादा प्रश्नाचे उत्तर दिले, तर शिक्षक प्रसन्न होतात, गुरु प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात की बाबा तू अशाच प्रकारे चांगलं पाठांतर कर, हे असं सांगतात. म्हणजे प्रसन्न होऊन तुम्ही मला हे प्रसाद द्या, मला माझं मागणं आहे, मला दान द्या. काय दान द्या? अशा जवळपास 10 मागण्या, काही ठिकाणी 9 म्हणतात, काही 10 मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूकडे मागितल्या 7 ओव्यामध्ये. आणि या मागण्या कोणासाठी मागितल्या? संपूर्ण प्राण्यासाठी मागितल्या. पसायदान हे विशिष्ट धर्मासाठी नाही. पसायदानामध्ये शब्द आहे प्राणी जात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. म्हणजे सर्व प्राणी सुखी व्हावेत. विचार करा, आपल्या देशामध्ये 140 करोड जी लोकसंख्या आहे ती माणसाची आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माणसं तर सुखी व्हावेत, पण प्राणी, पशु, पक्षी, वृक्ष, लता हे पण प्रसन्न व्हावे. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी देशापुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरती तर नाहीच नाही, जागतिक विचार त्यांचा आहे. जगात सुद्धा माणसच नाही तर पसायदानामध्ये काय म्हणतात? प्राणी मात्र, जो जे वांछील तो तेला हो प्राणी मात्र, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. की हे मागणं जे मी मागतो त्या जगातल्या लोकांसाठी मागतो, मनुष्य मात्रासाठी मी मागणं मागतो. काय मागतो? पहिलं मागणं त्यांनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो, की दुष्ट लोकातला दुष्टपणा जाओ. कारण समाज जो आहे, समाजाची छोटी इकाई म्हणजे मनुष्य आहे. कारण मनुष्यापासून कुटुंब बनतो, नाही का? आपल्या कुटुंबामध्ये आई आहे, बाबा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, आजोबा आहे, आजी आहे, हे कुटुंब आहे. असे अनेक कुटुंब बनून गाव बनतं, गाव मिळून शहर बनतं, तालुके, जिल्हे, राज्य, देश, जग. आणि या जगातला जर छोटा घटक म्हणलं तर मनुष्य. मग महाराज म्हणतात, काय मागणं मागितलं? की जे कोणी दुष्ट असतील त्या दुष्टातला दुष्टपणा जावा. कारण मनुष्य हे सगळे समान असतात. काहींना चांगले संस्कार लाभतात, काहींना लाभत नाही, मग ते दुष्ट होतात. जसं चोरी करणं वाईट आहे, खोटं बोलणं वाईट आहे, कोणाची निंदा करणं वाईट आहे, दुसऱ्याचे पैसे आपलं म्हणणं वाईट आहे. हा जो वाईट पण आहे, मनुष्य वाईट नसतो. त्याचा 2 मित्र असतात, एखाद्याला चांगली संगती लागते तो चांगला होतो आणि एखाद्याला वाईट संगती लागली तो वाईट होतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कोणामध्ये जर वाईटपणा असेल तर तो वाईटपणा निवृत्त व्हावा. खळांची व्यंकटी सांडो. त्या माणसामध्ये दोष नाही, त्याला नष्ट करायचं नाही, त्याच्यामध्ये असणारा जो वाईटपणा आहे तो नष्ट करायचा. ही पहिली मागणी ज्ञानेश्वर महाराज. म्हणून या मनुष्य मात्रामध्ये, जगामध्ये, कारण काय की समाज चांगला आहे, मनुष्य चांगले आहे, फक्त त्यांच्यामध्ये वाईट प्रवृत्ती असल्यामुळे, जसं असं म्हणतात ना की ती वाईट प्रवृत्ती त्यांची समाजाला दूषित करते, समाजाला प्रदूषित करते. मग त्यासाठी त्या दुष्टांचा दुष्टपणा जाओ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि दुष्टातला दुष्टपणा जर गेला तर सगळं आनंदी वातावरण होईल. असं समजा की काही अभ्यासू असतात, 4-5 मुलं अभ्यासू आहेत आणि 2-3 नुसते खोड्या करणारे आहेत. ते नुसते खोड्या करत राहतात, अभ्यास करत नाही.
आणि मग त्यांचा खोड्या करणं हा गुण गेला, किंवा एखादा चोरी करतो त्याच्यामुळे भांडणं होतात, आणि त्याच्यातला चोरी करण्याचा जो वाईट गुण गेला तर किती चांगलं होईल. आता प्राय खेड्यापाड्यामध्ये सर्वच नाही पण काही ठिकाणी लोक दारू पितात. दारू पिणं वाईट आहे. आता तुम्ही सांगा, काहींचे वडील दारू पित नाहीत, काहींचे पितात, भांडणं करतात, शिव्या देतात, हे चांगलं आहे का वाईट आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे वाईटपणा जाओ, तो माणूस वाईट नाही, त्याच्यातले व्यसन वाईट आहे. दारू पिणं, गुटखा खाणं, नाही का? आता गुटखा तुम्हाला माहित आहे, मोठाले मग इथले कोणी खात नसतील, पण हे वाईट आहे. आपल्याला तसा प्रसंग जरी आला, एखादा वाईट मित्र आहे तो म्हणला तरी नाही, वाईटपणा जाओ हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. खळांची व्यंकटी सांडो. आणि मग काय व्हावं? तया सत्कर्मी रती वाढो. त्यांची चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्ती व्हावी. त्यांनी चांगला अभ्यास करावा, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, पसायदान पाठ करावं, संतांचे वचन पाठ करावे. ते ज्या धर्माचे असतील त्या धर्मातले चांगले चांगले वचन जे असतील ते त्यांनी पाठ करावे, जे आपल्याला कळतील, आणि ते आपल्या जीवनामध्ये आणून आपलं जीवन चांगलं कसं होईल. कारण ज्ञानेश्वरी असेल, पसायदान असेल, हे कशासाठी आहे? आपलं जीवन चांगलं होण्यासाठी आहे. काही काही लोकांना असं वाटतं की आता आपण ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे काय हो, की आपण महाराज हो, असं काही नसतं. तुम्हाला जे काही व्हायचं असेल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तर पसायदानाचं चिंतन केल्यानं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यानं आपण एक चांगले डॉक्टर होऊ, आपण चांगले वैज्ञानिक होऊ, सायंटिस्ट होऊ. हे जसे डॉक्टर APJ अब्दुल कलाम झाले, आपल्या देशाचे राष्ट्रपती, पूर्व राष्ट्र, थोडे महान व्यक्तिमत्व झालं. हे सुद्धा गीतेचा पाठ करत होते. आपणही ज्ञानेश्वरी वाचा. आणि आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल त्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रगती करू शकू. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरं मागणं मागितलं, तया सत्कर्मी रती वाढो, की या सर्व मनुष्याची चांगल्या कर्मामध्ये रती व्हावी. त्यांनी चांगल्या ग्रंथाचं वाचन करावं, एक दुसऱ्याला मदत करावी, सत्य बोलावं, असत्य बोलू नये, खोटं बोलू नये, चांगलं वागावं, प्राणी मात्राला त्रास देऊ नये. नाही तर काही काही असतं, आपण शाळेमध्ये येतो, काही काही उगेच कुत्र्याला याला दगड मारतात, कुठे काही करतात, कुठे काही करतात. कुणाला त्रास देऊ नये, चांगलं काम करावं. एक दुसऱ्याला चिमटे घेऊ नये. लहान लहान मुले असतात, चिमटे घेतात, कुठे काही करतात. म्हणजे तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तिसरं मागणं मागितलं की परस्पर भूतामध्ये, भूत म्हणजे काय? भूत म्हणजे मनुष्य, भूत म्हणजे प्राणी. भूत शब्दाचा अर्थ दुसरा काही नाही, भूत म्हणजे प्राणी. या परस्पर एक दुसऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये मैत्र निर्माण व्हावा, मैत्री भाव निर्माण व्हावा. एकानं दुसऱ्याची निंदा करू नये, द्वेष करू नये. तुकाराम महाराजांचाही या समान एक अर्थ आहे, एक अभंग आहे. ते म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सर्व जगामध्ये परमात्मा आहे असं समजणं वैष्णवांचा धर्म आहे. आणि भेद करणं की हा वेगळा आहे, आम्ही वेगळे आहे, अमुक गरीब आहे, अमुक श्रीमंत आहे. मग गरीब श्रीमंतीचा भेद असेल, जातीचा भेद असेल, धर्माचा भेद असेल, कोणताही भेद सत्य नाही. फक्त आपण मनुष्य आहोत एवढं सत्य आहे. आणि सर्व मनुष्य समान आहेत. सर्व मनुष्य हे परमात्म्याचं रूप आहेत. म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाला चांगल्या दृष्टीनं पाहावं, भूतामध्ये प्रेम निर्माण व्हावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, त्यांच्यामध्ये मैत्र निर्माण व्हावं, संघर्ष निर्माण होऊ नये. आता वर्गामध्ये काही विद्यार्थी असतील, नाही का, 5-10 वेगळे आणि 5-10 वेगळे राहत असतील, त्यांच्यामध्ये जर काही भांडणं असतील तर चांगलं वातावरण राहतं का? सर क्लासवरून गेले की कुरबुरी सुरू झाल्या,
मग आवाज होतो, मग कोणीतरी सरांना बोलवतं, नाही तर मॅडमना बोलवतं. मग हे असं होऊ नये. सर्वांमध्ये चांगली भावना असावी, चांगले विचार असावे. कारण असं जर केलं तर मोठे होऊन आपण मोठे माणसं होऊ. जसे स्वामी विवेकानंद झाले, छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले. त्यांचे गुण घेऊन आपण मोठे होऊ आणि समाजासाठी, देशासाठी, राज्यासाठी काहीतरी आपण चांगलं करू. त्यासाठी आज जो संघर्ष आहे, गावागावात संघर्ष आहे, जातीत जातीत संघर्ष आहे, धर्मात संघर्ष आहे आणि राष्ट्रात संघर्ष चालू आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे बंद करा. हे महाराज मला, सद्गुरू महाराज मला असं पसायदान द्या, असा प्रसाद द्या. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ह्या परस्परामध्ये प्रेम निर्माण व्हावा. आणि प्रेम कधी निर्माण होईल? ज्यावेळी खळांचा दुष्टपणा जाईल. कारण दुष्टपणा आहे म्हणूनच सगळे उपद्व्याप आहे. दुष्टपणा गेला, सत्कर्म लागलं म्हणजे चांगल्या आपण वागू लागलो तर आपोआप प्रेम निर्माण होईल. आणि जो ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं किती जबरदस्त मागणं आहे. खळांची व्यंकटी सांगू पहिलं मागणं आहे. खरं पाहिलं तर एका याच्यावर आपल्याला कितीतरी चिंतन आहे. कारण जोपर्यंत हे जाणार नाही तोपर्यंत सर्व भूतामध्ये आपसी मैत्री भाव होणार नाही. थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं. आणि परत सांगितलं, दुरितांचे तिमिर जावो, ही चौथी मागणी आहे. दुरित म्हणजे पापाचा अंधकार नष्ट हो. कारण वाईट कर्म जर आपण करीत असू, काही लोक करतात, तर त्याच्यामुळे एक पेपरला येतं ना, अमुक लोकांनी कुठे चोरी केली, अमुक लोकांनी कुठं मोबाईल आजचं ऑनलाईन हे करतात, चोरी करतात, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्यामुळं काय होतं बा, की दुसऱ्या माणसाला त्रास होईल, दुसऱ्याच्या अंतःकरण दुखल असं माणसाने वागू नये. महाभारत नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये सांगितलं आत्मनः प्रतिकूलानी परेशान समाचरी. की आपल्याला जर वाटतं आपल्याशी लोकांनी असं वागू नाही, तसं आपण दुसऱ्याशी पण वागू नये. तसं आपल्याला वाटतं का की आपल्या वस्तूची कोणी चोरी करावी? नाही वाटत ना. मग आपणही कशी चोरी करू नये. आपल्याला वाटतं का कोणी आपल्याला शिवी द्यावी? मग आपणही कोणाला देऊ. आपल्याला वाटतं का आपल्याशी कोणी वाईट वागावं? नाही वाटत. तर मग आपणही दुसऱ्याशी वाईट वागावं. कारण आपण जसं वागतो तेच प्रतिफळ आपल्याला मिळतं, म्हणून आपण चांगलं वागा. पापरूपी अंधकार नष्ट हो. वर्षात दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि विश्वाने काय करावं? स्वधर्म रूपी सूर्य पाहावा. स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे. शिक्षकाच्या वाट्याला कर्म शिकवण्याचं आलेलं आहे. त्यांनी निष्ठेनं आपल्याला परमेश्वरानं जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीप्रमाणे चांगल्या पद्धतीने शिकवावं. आणि विद्यार्थ्याच्या वाट्याला शिकणं आलेलं आहे, त्यांनी शिकावं, चांगल्या प्रकारे शिकावं, नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात, अभंग शिकावेत, पसायदान पाठ करावं. आता बरेच लोक आहेत त्यांना पाठीमागे म्हणता येतं, पुढे म्हणता येत नाही. पण त्यांनी रोज एक ओवी जरी पाठ केली तरी पसायदान पाठ होईल. आणि स्वधर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे तो स्वधर्म आहे. आणि जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात. आणि प्राण्यांना ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी आहे की सर्व प्राण्यांना त्यांना जे काही पाहिजे असेल म्हणजे शास्त्राला धरून जे काही पाहिजे असेल, शास्त्रानुकूल जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. नाही तर शेजाऱ्याचं काही वाईट होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, ही इच्छा ते पूर्ण करणार नाही. जो जे वांछिल तो ते लावू. कारण ते सांगितलं ना की दुष्टाचा दुष्टपणा जाओ, दुरितांचे तिमिर जाओ. मग सत्कर्मामध्ये जर रती असेल तर वाईट इच्छा होणारच नाही. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत. पण या सगळ्यांसाठी संत संगती महत्वाची आहे. आणि 3 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं वर्णन केलं. संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजासारखे, नाथ महाराजासारखे, तुकाराम महाराजासारखे, नामदेव महाराजासारखे, मग सावता महाराज, गोरोबा काका, चोखोबा महाराज, हे सगळे संत महान संत झाले. कबीर महाराज, जनाबाई, मुक्ताबाई. तर हे संत ज्यावेळी सामान्य लोकाला भेटतील, आता प्रश्न निर्माण होतो, दुरितांचे तिमिर केव्हा जातील, दुष्टांचा दुष्टपणा केव्हा जाईल, सत्कर्मामध्ये त्यांना गुढी केव्हा लागेल. तर
चांगली संगतीनच लागेल. कारण सत्संगती एक असं मूल्य आहे की त्या संगतीनं आपलं जीवन बदलू शकतं. एक चांगल्या मित्राची संगती असावी. आपले शिक्षक जे आपल्याला सांगतात त्यांचं ऐकावं. मग सत्संगती म्हणजे चांगल्या ग्रंथाची संगती. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ठिकाणी आपल्याकडे ज्ञानेश्वरीच्या रूपानं आहेत, पसायदानाच्या रूपाने आहे. ते जे सांगतात ते ऐकणं म्हणजे सत्संग. संतांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर केलेलं आहे. आपल्याला थोडक्यात सांगायचं वेळ आता होत आलेला आहे. ते म्हणतात, संतांचं वर्णन करतात. संत कसे आहेत? वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठेची मानली आडी, अनवरत भूमंडळी भेट तुया होता. म्हणजे सर्व लोकांना संतांची भेट व्हावी म्हणजे संत हे सगळं सांगतील. मग ते संत कसे आहेत? त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपमा, वेगवेगळे विशेषण ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ते संत आहेत वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळाचा वर्षा करणारे, म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणारे. तुम्ही चांगलं राहा, तुमचं जीवनाचा उदय कसा होईल म्हणून महाराष्ट्र संतांची भूमी. हे का म्हटलं? आता मी काशीला वाराणसीला राहिलो, पण तिकडे आणि तिकडे विद्वान आहेत, पण महाराष्ट्रामध्ये संतांचा जो प्रभाव आहे, संत तिकडे आहे पण इकडे जास्त संत आहे. आणि त्या संतांमुळे एक जीवनमान, एक व्यक्तीचं आचरण, समाजाकडे पाहण्याची दृष्टी ही बदलते. संत कसे आहेत? सकळ मंगळाचा वर्षाव करणारे आहेत. ईश्वर निष्ठेची मानली आडी, संतांची ईश्वरावर निष्ठा असते. अनवरत भूमंडळी, कारण आता याचे अर्थ थोडेसे हे आहे, कठीण आहे. मग संत भेटावेत, आणि संताला ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं. चला कल्पतरूचे अरब. कल्पतरू स्वर्गामध्ये असं म्हणतात की कल्पतरू नावाचा एक वृक्ष असतो, त्या झाडाखाली बसून इच्छा केली ती पूर्ण होते. त्याच्यासाठी स्वर्ग कुठे आहे वगैरे याचा काही विचार करू नका तुम्ही. कल्पतरू नावाचा वृक्ष असतो की तिथे त्याच्या खाली बसून जी इच्छा केली ती पूर्ण होते. पण वृक्ष एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो का? झाड नाही का, अचल आहे ना, चल नाही, एका ठिकाणीच असतो. पण संत सत्पुरुष जे असतात ते चलते फिरते कल्पतरूचे बगीचे आहेत. की त्यांच्याकडे सांगितलं, महाराज आमचं जीवन कसं सुधरल असं आपण ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. तुम्ही मला ज्ञानेश्वर महाराजाला कसं विचारावं आपण? तर ज्ञानेश्वर महाराजाला विचारणं म्हणजे पसायदानाचा अर्थाचं चिंतन करणं, पसायदान समजून घेणं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं सार ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरीचं सार पसायदान. ज्ञानेश्वर महाराजांनी का लिहिली? तर त्याचं प्रयोजन म्हणजे पसायदान आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जी ज्ञानेश्वरी लिहिली ती कशामुळे लिहिली? तर जगाच्या कल्याणासाठी लिहिली. दुष्टातला दुष्टपणा जावा, सत्कर्माची रती वाढावी, आणि त्यांना हे सगळे विचार मिळावे. आणि हे नैतिक मूल्यानं आणि तत्वज्ञानानं साध्य होतं. आणि ते तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. आणि ते संत कसे आहेत? चिंतामणीचे गाव. चिंतामणी नावाचा एक मणी असतो की तिथं आपण काही चिंता प्रगट केली तर लगेच ती पूर्ण होते. तर असे सर्व इच्छा पूर्ण करणारे संत असतात. आणि अमृताचे समुद्र आहेत, बोलते जे अर्णव पियुषांचे, पण समुद्र बोलत नाहीत, ते बोलतात. चंद्रमेजे अलांछन, त्यांनी सांगितलं की संत हे चंद्रासारखे आहे. कारण चंद्र कसा आहे? शीतल आहे, थंड आहे, प्रकाश देणार आहे. परंतु चंद्रामध्ये एक लांछन आहे, डाग आहे, काळा डाग दिसतो. तर संतांमध्ये डाग नाही, संतांमध्ये कलंक नाही. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे ताप आहे. संत हे सूर्यासारखे आहे, पण सूर्यही प्रकाश देणार आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र त्याचा प्रकाश सहन होत नाही. तापयुक्त प्रकाश आहे, अगदी त्रस्त होतो उन्हाळ्यामध्ये आपण. आता पावसाळा आहे, परंतु संत हे सूर्य आहेत, पण प्रकाश ताप देणारे नाही. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. आणि असे संत म्हणजे चांगले विचार आपल्याला मिळावेत. कल्पना करा, एखाद्या व्यक्ती चांगला असतो पण एखाद्या दारुड्याची संगत लागते, तो दारू पितो, तर त्याचा परिवार किती उद्ध्वस्त होऊन जातो. मग त्याला जर चांगली संगती लागली तर तो चांगल्या संगतीला लागतो. म्हणून वाईट संगती कधी करू नये.
जे अभ्यास करणारे असतात त्यांची संगती करावी आणि ज्यांना अशा खोड्या करण्याची सवय ते सगळे सोडून द्यावे. ज्ञानेश्वर महाराज परत मागतात, ही 7वी मागणी आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोके भजिजो अधिपुरुखी अखंडित. काय करावं की सगळ्या लोकांनी परमात्म्याचं चिंतन करावं, म्हणजे ज्याच्या धर्मामध्ये जो परमात्मा असेल. गांधीजीने सांगितलं, ईश्वर अल्लाह तेरो ही नाम सबको सन्मती दे भगवान. देव सगळ्यांचा एकच असतो, देव वेगळा वेगळा नसतो. जे काही असेल त्या परमेश्वराचं चिंतन करावं. राम असेल, कृष्ण असेल, अल्लाह असेल, ईसा मसीह असते, त्याचं चिंतन करा आणि त्याचं चिंतन करूनच आपल्याला सुख मिळू शकतं. भजिजो अधिपुरुखी अखंडित. हा, आणि त्या परमात्म्याचं जर चिंतन केलं तर आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही 8वी मागणी आहे. 9वी मागणी, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोक ये. आणि 9व्या मागणीमध्ये ते म्हणतात, महाराज हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे, या ग्रंथाला लोकांनी प्रमाणभूत मानावं आणि द्रष्टाद्रष्ट विजय व्हा विजी. आणि या लोकांना 10वी मागणी आहे की व्यावहारिक सफलता आणि पारमार्थिक सफलता दोन्हीही त्यांना मिळावी. व्यवहारामध्ये तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षक व्हा. मग व्यवहारामध्ये एखादा खूप मोठा झाला आणि जर वागणं चांगलं नसेल, आचरण चांगलं नसेल, नैतिकता चांगली नसेल, तर ते काहीही उपयोगाचं नाही. म्हणून व्यवहारामध्येही उन्नती व्हावी, प्रगती व्हावी आणि पारमार्थिक गुणांची सुद्धा प्रगती व्हावी. मग सत्य असेल, अहिंसा असेल, या गुणांची सुद्धा प्रगती व्हावी. सत्य, खोटं बोलू नये, कुणाला त्रास देऊ नये, चोरी करू नये, चोरी केलेली वस्तू घेऊ नये, आणि वाईट गुण आपल्या अंतःकरणात असतील तर ते काढून टाकावेत, आणि चांगले गुण जास्तीत जास्त आपल्याला कसे प्राप्त होतील ते करण्याचा आपण प्रयत्न करावा. अशा या मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजाकडे मागितल्या. आणि एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. अशा प्रकारे निवृत्तीनाथ महाराजांना, कारण ते ईश्वर, गुरुला ईश्वर मानत होते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आई देव आहे, वडील देव आहेत. आई वडिलांचंही आपण ऐकलं पाहिजे. गुरुदेव असतात, गुरुला आचार्य असं शास्त्रामध्ये किंवा संस्कृतमध्ये. आणि मग हे सगळं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांना गुरु मानत होते, देव मानत होते. आणि ते